सर्वात मोठी बातमी, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी काही मदत होत असेल तर मात्र विचार करेन, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत बच्चू कडू यांनी दिले. असे असले तरी प्रहारच्या माध्यमातून दबाव गटाची ताकद काय हे दाखवणारे बच्चू कडू सत्तेसोबत समझोता करीत असतील तर लोकांमध्ये त्यांचे स्थान डळमळीत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून बोलून दाखवली जात आहे. बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेना पक्षात विलीन करावा आणि धनुष्यबाणावरच विधान परिषदेवर जावे, असा शिवसेना नेत्यांचा हट्ट आहे. किंबहुना त्यांच्यासमोर ही चट टाकण्यात आल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरला पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांना बंडाच्या वेळी साथ दिल्याने शेतकरी, दिव्यांगांचे प्रश्न कसे सुटले हे सांगताना त्यांनी फडणवीस शिंदे जोडगोळीचे तोंड भरून कौतुक केले. शिवसेनेकडून विधान परिषदेवर जायचे असल्यानेच त्यांनी आधीच महायुतीच्या कौतुकाचा सोहळा रंगवल्याची चर्चा रंगली. शेतमजूर, शेतकरी आणि दिव्यांगांचे भले होत असेल, त्यांचे प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सुटत असतील, त्यांना न्याय मिळत असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला काय हरकत आहे, असा सवाल विचारित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रहारचे विलीनीकरण करेन, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनेक वर्षे बसलो पण तत्वाचे राजकारण कधी सोडले नाही. पदासाठी युती करणारा मी नाही. फक्त आमदारकीसाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.